पण सगळेच एका लाईननी बोलतायत म्हटल्यानंतर मी थोडासा विचार केला की आपण थोडीशी वेगळी लाईन धरावी, म्हणून आणीबाणीच्या जोरदार मी विरोधात बोललो. आता मला अटक करून कोण नेणार आहे त्यावेळी आणि अटक म्हणजे काय हेही फारसं माहीत नव्हतं. पण माझं कोण गांभीर्याने घेणारच नाही हा विश्वास मात्र मला होता. आणि का कुणास ठाऊक, पण त्या स्पर्धेमध्ये मला 100 रुपयाचं बक्षीस मिळालं. आणि मग मी मात्र ठरवलं, काम न करता 2 दिवस हाजरी, फिरायला मिळतंय, पैसे पण मिळत आहेत, म्हणून मी एवढं कॉन्सन्ट्रेशन स्पर्धावर केलं की अगदी पुण्यापासून बेळगावपर्यंत खूप धुमाकूळ घातलास, अनेक बक्षिसं मिळवली. बक्षीस मिळालं की कॉलेज वर्तमानपत्रामध्ये माझी प्रसिद्धी करत होतं, आपोआप प्रसिद्धी मिळत होती. त्यातच सांगलीला नव्यानं आकाशवाणी केंद्र झालं होतं. त्यांना महापुरुषांच्या जयंत्या, सण यासाठी वक्ते हवे असायचे आणि ते जाण्याचा येण्याचा खर्च देऊन 50 रुपये द्यायचे. त्यामुळं बहुतेक सण काय असत आहेत, महापुरुष काय असत आहेत, हे आकाशवाणीच्या भाषणासाठी मी त्याच वेळी वाचून काढले. स्पर्धेसाठी खूप वाचायला मिळालं आणि मग भाषणं करणं हे उपजीविकेचं एक बऱ्यापैकी साधन बनलं. वर्तमानपत्रात नाव येत होतं, आकाशवाणीतनं आवाज जात होता. आज जसं TV कलाकारांना प्रसिद्धी मिळते तसं त्या काळामध्ये जरा आकाशवाणीच्या कलाकारांना थोडीशी प्रसिद्धी मिळत होती. आणि चुकून आमच्या तालुक्याच्या त्यावेळच्या आमदारांना दुर्बुद्धी सुचली की त्यांनी मला भाषण करायला बोलवलं. आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये जाऊन मी पहिलं जोरदार भाषण केलं. स्पर्धेमुळं अनुभव होता, किती वेळात नेमकं कुठं बोलायचं, कुठं थांबायचं, कुठले मुद्दे मांडले, तो लोक रिस्पॉन्स देत आहेत, कुठल्या मुद्द्याला मार्क्स मिळत आहेत, हे थोडंसं 3 वर्षामध्ये बरंच कळलेलं असल्यामुळं त्या न शिकलेल्या पुढाऱ्यांच्यापेक्षा म्हणजे अतिशय ते काम करायचे. मी बऱ्यापैकी भाषण केलं, लोकांच्या टाळ्या मिळवल्या आणि प्रत्येकजण आमच्या गावात याची सभा ठेवा आणि त्यांनी मला एक जीप गाडी दिली. आता एक लेबर स्कीममध्ये काम करणारा विद्यार्थी आमदारांनी पाठवलेली जीप हॉस्टेलवर येते, त्याला जीपमध्ये बसवून येते. त्या जीपमध्ये बसले की काय काय वाटायची ही जीप आपलीच आहे. आपलं काय नव्हतं. इलेक्शन झाल्यानंतर कधी निघून जायची याचा पत्ता लागायचा नाही, पण तोपर्यंत ती माझ्याकडे असायची. आणि मग खेड्यात गेल्यानंतर खेड्यातल्या लोकांच्या समस्या समजायला लागल्या. मी विशेषतः तासगाव तालुक्यामध्येच फिरत होतो. लोक आपल्याला रिस्पॉन्स देत आहेत, लोक आपल्याला ऐकत आहेत, आपण केलेल्या भाषणामुळे लोक यांना मतं देत आहेत असं वाटताच आता मग आपल्यामुळे हे जर आमदार होत असतील, पुढारी होत असतील, तर मग आपणच का होऊ नये, का दुसऱ्याचा प्रचार करावा असंही थोडंसं वाटलं. आणि कॉलेजमधल्या स्पर्धांनी मला वक्ताही बनवलं आणि न कळत राजकारणातला कार्यकर्ताही बनवलं. आबा, तुमचा साधेपणा सगळ्यांनाच माहिती आहे. आता प्रशासकीय अधिकारी म्हणलं की या सगळ्या भावी अधिकाऱ्यांना लाल दिवा, मानमरातब, अलाउन्सेस याचं कुठे ना कुठेतरी आकर्षण असतं. पण अंतिमतः हा साधेपणा आवश्यक असतो का? तो तुम्ही जाणीवपूर्वक आणता का? आणि तो अडचण ठरतो का ॲडव्हान्टेज? एकदा एखादा माणूस एखाद्या भूमिकेमध्ये गेला की त्यातनं त्यांना बाहेर पडलं अवघड असतं. आणि का कोणास ठाऊक मी या भूमिकेत आलो आहे. अधूनमधून मलाही वाटतं की आपण बाहेर पडावं, पण आता एक ओळखच झालेली आहे. आता काही वेगळं केलं तर आपण काय चुकतोय का असं वाटतं. त्यामुळं आता लोकांनाही बघायची सवय झालेली आहे, आपल्यालाही साधं वागायची सवय झालेली आहे. आता तो सवयीचा भाग आहे. पण मी आपल्यासाठी मात्र एक सांगेन की आपल्याला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने आपण वागावं. कोणाचं अनुकरण करून नाटक करण्यापेक्षा आपल्यामध्ये जे नॅचरल आहे, आपल्या मनाला जे भावतं त्या पद्धतीने व्यक्त व्हावं. आणि उगाच नाटकीपणा वाटू नये. आता लाल दिवा वगैरे, खरं तर प्रशासनामध्ये जे अधिकारी म्हणून येणार आहेत, कर्मचारी म्हणून येणार आहेत, त्यांना आपल्या व्यवस्थेने खूप काही फॅसिलिटीज देऊन ठेवलेल्या आहेत की इतकी सिक्युरिटी नोकरीची ना खाजगीत कुठं असू शकते
ना राजकारणात असू शकते. एकदा का नोकरीत आला की नोकरी टिकवण्यापेक्षा तिसऱ्यांनी नोकरी घालवणं अतिशय अवघड. म्हणजे इतकी खात्री आहे. अलीकडच्या काळात चांगले पगार आहेत, खूप मानसन्मान आहे, खूप मेरिटची मुलं नोकरीमध्ये येत आहेत. चांगलं आहे, प्रशासनामध्ये काम करणंसुद्धा चांगलं आहे. मला अनेक अधिकारी भेटतात. काही आमचे IAS IPS अधिकारी शासकीय नोकऱ्या सोडून खाजगीमध्ये गेलेले आहेत. त्यांचं पॅकेज 4-4, 5-5 पटीने जास्त आहे. आता काही जण पगार सांगताना ऑन रेकॉर्ड 1 कोटीचं पॅकेज आहे, ऑन रेकॉर्ड हा शब्द वापरून सांगतायत. मग म्हटलं खालनं ते आणखी जास्त असते. पण इतके पगार खाजगीमध्ये मिळत आहेत. आता ते खाजगीत गेलेले अधिकारी पुन्हा ज्यावेळी भेटायला येतात मंत्रालयात, आणि त्यांनी मंत्रालयात यावं म्हणूनच इतके पगार दिले जातात बाहेर. तर ते आता सांगतायत की शासनामध्ये असताना जो मान मिळायचा, जो सन्मान असायचा, काम केल्याचा जो आनंद असायचा, आणि आपण केलेल्या कष्टातनं लोकांचं जे चांगलं होतं आहे, ही जी मिळकत असायची, यातलं खाजगीमध्ये पगार जास्त असतील, डोक्याला त्रास कमी असेल, पण शासकीय नोकरीत जे एक समाधान आम्हाला मिळत होतं ते खाजगी जास्त पगार असतानासुद्धा मिळत नाही. ही खंत सोडून गेलेले अधिकारी आज व्यक्त करतायत. आणि अलीकडच्या 5-6 वर्षामध्ये आपण बघितलं तर शासकीय नोकऱ्या सोडून खाजगीमध्ये जाण्याचं प्रमाण हे खूप कमी झालं आहे. या नोकरीमध्ये प्रतिष्ठा आहे, सेवा करण्याची संधी आहे, नाव कमवण्याची संधी आहे, सगळं काही शासकीय नोकरीमध्ये आहे. पण परवा MPSCच्या चेअरमनना मी थोडंसं भेटायला आल्यावर माझं वेगळंही मत मांडलं. आपण जर मागल्या 2-3 महिन्यातल्या घटना बघितल्या तर अगदी प्रोबेशनमध्येच पैसे खाताना 2 DYSP सापडले. तर ज्यावेळी त्यांची प्रकरणं मान्यतेसाठी माझ्याकडे आली त्यावेळी ह्या कोवळ्या वयामध्ये मी त्यांना कायमचं नावमेद करावं का, हा एक 4-5 मिनिटासाठी माझ्यासमोर प्रश्न उभा राहिला. त्यातले दोघंजण पुन्हा भेटायलाही आले. अशा विचाराने शासकीय सेवेमध्ये आलं तर त्याला कधी ना मानसिक आनंद मिळेल, ना मानसिक समाधान मिळेल, ना त्याचं जीवन कधी यशस्वी आणि आनंदमय होईल असं मला वाटत नाही. आज मी पाटील सर आपल्याकडे ही अपेक्षा व्यक्त करीन की गुणवत्तेची मेरिटची मुलं प्रशासनामध्ये येत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्यांच्या वागायच्या पद्धती बघितल्या, त्यांच्या अपेक्षा बघितल्या तर अजून कुठंतरी अगदी शैक्षणिक प्राथमिक शिक्षणापासूनच अगदी आपल्या कोर्सेसपर्यंत कुठंतरी एक चांगलं लोकशिक्षण, जाणीव जागृती निर्माण करण्याचं काम करावं लागेल. आणि शासकीय सेवा मिळवायची हे उद्दिष्ट जितकं महत्त्वाचं तितकंच कशासाठी मिळवायचं हे उद्दिष्टसुद्धा तेवढंच महत्त्वाचं. थोडंसं नव्या पिढीत जुन्या पिढीत सेवेच्या बाबतीत अंतर पडता उपयोगाचं नाही, याची दक्षता घ्यायची आवश्यकता आहे. त्यामुळं मेरिटचे विद्यार्थी, गुणवत्तेचे विद्यार्थी प्रशासनामध्ये जसे आवश्यक आहेत तशी ज्यांची इंटिग्रिटी चांगली आहे असे लोकसुद्धा प्रशासनामध्ये येण्याची खूप आवश्यकता आहे. आणि म्हणूनच मी MPSCला विनंती केलेली आहे की आता सेवेत येताना कुठंतरी एखादी सिलेक्ट झाल्यानंतर मानसशास्त्रीय परीक्षा घेतली जावी. काही खाजगीमध्ये ती घेतली जाते, काही अन्य देशामध्ये घेतली जाते. आणि मी सुद्धा कॉन्स्टेबलची मानसशास्त्रीय चाचणी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर ठीक आहे, परीक्षेतनं सगळेच काही निष्कर्ष बरोबर येत नाहीत, पण एका चांगल्या भावनेने तरुणांनी प्रशासनामध्ये यावं अशा माझ्या अपेक्षा आहेत. आणि गुणवत्तेबरोबर हेतूसुद्धा उदात्त ठेवून यावं ही माझी आपल्याला सूचना आहे. तुम्ही PBंचाही उल्लेख केला, वसंतदादांचा केला, शरद साहेबांचा केला तुम्ही उल्लेख. एक आदर्श या सगळ्यांचा तुमच्या डोळ्यासमोर होता आणि त्याच्या मार्गक्रमण तुम्ही करत गेलात.
पण हल्ली असे आदर्श कमी होत चाललेत, कारण त्याच्यामुळे एक प्रकारचं एक नकारात्मकता, सिनिसिझम आणि एक रेसलेसनेस या नवीन पिढीमध्ये आहे. तर कसं यांचं मॉरल टिकवून ठेवण्यासाठी काय करावं? निकाल लागत नाहीत, लागले तर नियुक्त्या होत नाहीत, या सगळ्या ह्याच्यात कुठेतरी ती चलबिचल होते. मोराल कसं टिकवावं? नाही, पूर्वी वर काय चाललंय हे खालच्यांना कळतच नव्हतं. त्यामुळं दुरून डोंगर साजरे होते. अर्थात पूर्वीसुद्धा सगळंच वाईट होतं आणि आजसुद्धा सगळंच बिघडलं आहे असं नाही. प्रशासनामध्ये सुद्धा चांगलं काम करणारी खूप मोठ्या संख्येने माणसं आहेत. तशीच ती राजकारणामध्ये आहेत आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. बिघाड हे सुद्धा सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. आणि समाज हा नेहमीच शेवटी चांगल्या वाईटांचाच बनलेला असतो. आता आपण म्हणतोच नेहमी, राम जिथं होता तिथं रावणही होता, पांडव जिथं होते तिथं कौरवही होते, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अनेकांना शिक्षा द्याव्या लागल्या होत्या. चांगल्या वाईट प्रवृत्ती ह्या असतातच. म्हणजे सगळंच बिघडलं आहे, आदर्शच नाहीत अशातला भाग नाही. फक्त आदर्श आपण बघतोय का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर आपण वाईटच बघायचं ठरवलं तर सगळं वाईट दिसेल, आणि चांगलं शोधायचं ठरवलं तर चांगलं पण सापडेल. आता आपण काय बघायचं आणि कोणाचा आदर्श घ्यायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. पण चांगले आदर्श आजही आहेत, काही बिघाड पाठीमागेही होते. चांगला आदर्श घेऊन आपण प्रत्येकाने आपण चांगलं राहायचं आहे. कुणी आदर्श असो किंवा नसो असं ठरवलं तर आपोआप चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकेल. अजय, तरुण मुलांमध्ये राजकारणाबाबत हीच थोडी तक्रार आहे आणि या प्रश्नांमधनं त्यांनी ती व्यक्त केलेली आहे की राजकारणात यायच्या आधी एक आयडियलिझम, आदर्शवाद, ये करना है वो करना है हमें देखना है असं आपण म्हणतो. प्रत्यक्ष राजकारण काय सेवेत आल्यानंतर ते होताना दिसत नाही, आणि म्हणूनच दिल्लीसारखे काही प्रकार घडतात. तर ह्याच्यावरती रेमेडी काय? निवडणुका आहेत, लोकसभा आहे, विधानसभा आहे, हे वर्ष सगळं ढवळून निघणार निवडणुकांनी. तर ह्याच्यावरती काय उपाय तुम्ही सुचवाल? याच्यावरचा एकच चांगला उपाय आहे की आपण स्वतः त्या क्षेत्रामध्ये उतरून चांगलं करण्याचा प्रयत्न करणं, हा सगळ्यात चांगला उपाय आहे. आता आपण लग्न करतो की लग्न झाल्यावर प्रेम करावं, सुखी संसार करावा. पण सगळे संसार सुखी होतात का? सगळे नवरे बायकोवर प्रेम करतात का? सगळ्या बायका नवऱ्यावर प्रेम करतात का? पण तरीही संसार चालू राहतो. आता लग्न करताना अपेक्षा हे असते, पण पुन्हा मात्र हे घडत नाही, म्हणून लग्न थांबलेली आहेत का? लिव्ह इन वाढलं. पण थोडीशी ॲडजस्टमेंट जीवनामध्ये करायला पाहिजे. आणि राजकारण हे सुद्धा एक खूप चांगलं क्षेत्र आहे. आता यात चांगल्या माणसांचं काम नाही असं समजून आपण बाजूला राहू तर बदमाश माणसांच्यासाठी एक क्षेत्र आपण आणखी मोकळं सोडू. आता ते सुटू द्यायचं नसेल आणि राजकारणातले दोष आपण केवळ टीका करून थांबणार नाहीत. अशा टीकाकारांची संख्या खूप मोठी आहे. म्हणून नुसतं टीका करून आणि मनातल्या मनात काळजी करून किंवा कुणाजवळ बोलून दाखवून कधी दोष दूर होत नाहीत. शेवटी समाज चांगला चालण्यासाठी सगळ्याच सेवांची देशाला आवश्यकता आहे, समाजाला आवश्यकता आहे. जसे चांगले प्रशासकीय अधिकारी पाहिजेत, जसे चांगले उद्योगपती पाहिजेत, तसं सगळी क्षेत्र कंट्रोल करणारं राजकारणासारखं महत्त्वपूर्ण क्षेत्र हे सुद्धा चांगल्या माणसांच्या हातामध्ये पाहिजे. आणि मग आपल्या इतकं चांगलं कोण असू शकतो असं समजून ज्यांना आवड आहे, ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी जरूर या क्षेत्रामध्ये सुद्धा यायला पाहिजे. जर कोण आपल्यापैकी मेरिटचं येत असेल तर अलीकडचा काळ तर असा आहे की पक्षांना आवडो किंवा न आवडो चांगल्या लोकांचं लोक स्वागत करतील, अशी परिस्थिती सुदैवाने आता व्हायला लागलेली आहे. जसजसं शिक्षणाचं प्रमाण वाढत जाईल, माहितीचा अधिकार लोकांच्यापर्यंत पोचेल, लोकांना सगळं कळेल, त्यावेळी राजकारणातले दोष आणखी कमी होतील. आणि आपण लिहून ठेवा, काही काळ गेल्यानंतर ज्या दिशेनं लोकशाहीतली तसं राजकारणाचा स्तरसुद्धा राजकारण्यांचाही उंचावला जाणार आहे आणि चांगल्या लोकांना नक्कीच स्थान मिळेल. त्यामुळं प्रशासकीय सेवेइतकंच हे क्षेत्रसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आवड असणाऱ्यांनी जरूर आलं पाहिजे.
आणि राजकारणामध्ये येऊनसुद्धा प्रशासकीय काम करता येतं. लोकनेते किंवा मंत्री हे केवळ लोकसंपर्काचं आणि लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचंच काम करतात असं नव्हे. शेवटी प्रशासनातला अंतिम निर्णय हे लोकप्रतिनिधी घेतात. त्यामुळं राजकारणामध्ये चांगला लोकप्रतिनिधीही बनता येतं. प्रदीर्घकाळ गृहमंत्री होत असेल, राज्याचा उपमुख्यमंत्री होत असेल, पक्षाचा अध्यक्ष होत असेल, तर माझ्यासारखे दुसरे का नाही होऊ शकत? होऊ शकतात. पण इथं ॲक्सिलरेटर प्रमोशन काही वेळा मिळत नाही. मी 12 वर्षे जिल्हा परिषदेमध्ये नुसताच सदस्य होतो, उपसभापतीसुद्धा होता आलं नाही. पण पुन्हा मात्र ग्रामीण विकास मंत्री झालो. त्यामुळे थोडंसं सातत्य ठेवलं, चिकाटी ठेवली, लोकसंपर्क चांगला ठेवला. आणि आज मी सांगतो, चांगल्या माणसांची राजकारणाला आवश्यकता आहे. ज्याला चांगलं वागायचं आहे, चांगली सेवा करायची आहे, त्याला तर त्याच्या बाबतीत तर मी आज सांगेन, प्रशासकीय सेवेपेक्षा या क्षेत्रात जास्त भवितव्य आहे. कारण इथं वॅकन्सीज चांगल्या खूप मोठ्या संख्येने आहेत. आपली सगळी मुलं हुशार आहेत. तुम्ही मेरिटचा मुद्दा आणणार आहे त्यांना माहिती होतं. त्यामुळे एक प्रश्न तोही आलाय की शिपायापासून कलेक्टरपर्यंत सगळ्या पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. राजकारणी व्हायला काही परीक्षा नाही आहे.